भरपूर थंडी आणि अशा थंडगार वातावरणामध्ये अतिशय पौष्टिक आणि बनवायला खूप सोपा आजचा हा बेत आहे, त्यामुळे तुम्ही जरूर ट्राय करा. तर भरपूर जागेवर आता छान अशा तुरीच्या ओल्या शेंगा यायला लागल्यात. तर यापासूनची आमटी खूप भारी होते. तर अर्धा किलो तुरीच्या शेंगा आणल्या होत्या, त्यामधले दाणे काढून घेतलेले आहेत. तर इथं थोडीशी कोथिंबीर, अगदी थोडंसं आलं, एक 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. याचं छानसं वाटण तयार करून घ्यायचं. तर ही आमटी आमच्या घरातील लहान मुलांनासुद्धा खूप आवडते, खूप पौष्टिक असते. नेहमी ह्या शेंगा मिळत नाही, थंडीच्या दिवसातच मिळतात. त्यामुळे निदान थंडी आहे तोपर्यंत एकदा दोनदा तरी ही आमटी बनवून खायची. तर आता छान असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि जे तुरीचे दाणे आहेत हे सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे सुद्धा आपल्याला मिक्सरमधून छान असे वाटून घ्यायचे. तर यामध्ये जास्तीचं पाणी वगैरे घालायचं नाही, गरज लागली तर अगदी 2-3 चमचे यामध्ये पाणी घालायचं. तर याची तुम्ही बटाटा वगैरे घालून सुकी टिफिनसाठी भाजीसुद्धा बनवू शकता, पण भातासोबत याची जी आमटी आहे ना ती खूप जास्त भारी लागते, त्यामुळे जरूर ट्राय करा. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मी वाटून घेतलेलं आहे. खूप जास्त छान याची आमटी होते, त्यामुळे जरूर ट्राय करा. तर इथं कढईमध्ये मी अगदी एक चमचाभर तेल घातलेलं आहे आणि यामध्ये आपण तयार केलेलं हे जे मिश्रण आहे ना, हे आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून या तुरीचे जे दाणे आहेत ना, ते मी वाटून घेतले होते. हे बघा, आता हे ना छान असे परतून घ्यायचे, का तर यामध्ये ना एक स्मेल असते. व्यवस्थित परतून घेतले ना तर आमटी खूप जास्त चविष्ट म्हणून तयार होते. त्यामुळे थोडंसं तेल घालून आहे ना याला छान असं परतून घ्यायचं. छान परतलं ना की ते छान गोळा होतो, थोडासा रंगसुद्धा डार्क होतो. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि पुन्हा काढून घ्यायचं. यासाठी फारसा कांदा किंवा वाटण फारसे लागत नाही, पण तरी देखील चव खूप जास्त छान येते. एक चमचाभर यामध्ये जिरं घातलेलं आहे. जिरं छान फुललं की आपण सुरुवातीला जे हिरवी मिरचीचं वाटण तयार केलं होतं ते यामध्ये घालायचं. हे बघा, मस्त असं आता हे जिरं फुललेलं आहे. आता यामध्ये तयार केलेलं जे हिरवी मिरचीचं वाटण आहे ते घालायचं. आता हे वाटण छान असं परतून घ्यायचं. हे बघा, आता याचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आणि 2 छोटे छोटे टोमॅटो घेतले होते, ते बारीक चिरून घेतले आणि ते यामध्ये घालायचे. तिखट आणि आंबट अशी छानशी ही आमटी लागते आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये आमटी भात असा छानसा बेत होतो. तर इथं चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यामुळे टमॅटोसुद्धा छान असा मऊसूत शिजला जातो आणि त्याची चव आमटीमध्ये मस्त लागते. आता यामध्ये थोडीशी हळद घालायची. तुम्ही हवं असेल तर थोडासा गरम मसालासुद्धा घालू शकता, पण साध्या सिंपल पद्धतीने बनवलेली ही आमटी खूप जास्त चविष्ट लागते. आपण जे सुरुवातीला ज्या बिया परतून घेतल्या होत्या ना, ते यामध्ये घालायच्या. हे बघा, आता हे पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचं. आता साईडला मी थोडंसं पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. छान असं परतून घ्यायचं. अगदी 1 मिनिटाची याला वाफ काढून घ्यायची. हे बघा, मस्त याला कढईने तेल सुटलेलं आहे आणि याचा जो सुगंध आहे ना, खूप जास्त भारी याचा सुगंध येतो. का तर आपण जे तुरीचे दाणे आहेत ना, ते छान सुरुवातीला तेलामध्ये परतून घेतले होते. परतसुद्धा आपण वाटणासोबत छान असे परतून घेतले, वाफ काढून घेतली आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं. हे बघा, आता याला पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जितपत ही आमटी पातळ हवी किंवा दाटसर हवी त्या अंदाजाने यामध्ये पाणी घालायचं. छान असं 5 ते 6 मिनटासाठी याला शिजवून घ्यायचं. पुन्हा गॅस बारीक करून 2-3 मिनटासाठी ही आमटी शिजवून घ्यायची. मस्त याला अशी तरीसुद्धा आलेली आहे, तुम्ही बघू शकता. भरपूर यावरती कोथिंबीर घालायची आणि मस्त इथं आपली ही आमटी तयार आहे. तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता. हे बघा, तर आमच्या घरामध्ये ही भातासोबत खूप जास्त आवडते, त्यामुळे इथं मी छान असा भातसुद्धा बनवून घेणार आहे. तर अगदी छोट्या ग्लासनी इथं मी 2 ग्लास तांदूळ घेतलेला आहे. तुमचं कुटुंब किती मोठं आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे तांदूळ घेऊ शकता.
त्यानंतर यामध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि खूपदा कुकरमध्ये भात चिकट होतो. त्यासाठी काय करायचं ना, थोडंसं तेल यामध्ये घालायचं म्हणजे भात मऊसूत राहतो आणि अतिशय मोकळा होतो. आता हे झाकण लावून घ्यायचं आणि सुरुवातीला मोठ्या गॅसवर ना याची एक शिट्टी करून घ्यायची आणि त्यानंतर गॅस बारीक करायचा. पुन्हा एक शिट्टी होऊन द्यायची. त्यानंतर कुकरमधलं प्रेशर कमी झाल्याच्या नंतरच भात काढून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता आमटी आणि भात लहान मुलांनासुद्धा खूप जास्त आवडतो आणि पौष्टिक बेत आहे. बनवायला अतिशय सोपं आहे. फार जास्त तामझाम नाही. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी जरूर ट्राय करा आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला बघत असाल तर ही रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.